तुम्हाला काय 10 वेळा सांगायचं का? हा सांगितलं विचारायचं. एक पासून अख्खा दिवस एक वेळा चांगलीच आहे. हा मग तेच सांगितलं होतं. मी त्यांना सांगितलं होतं बरोबर. काय बोला? ओम साई पहिलाच बॉल अगदी पाहिलं तर झेलची संधी निर्माण झाली होती पॉईंट क्षेत्रामध्ये. तो झेल या ठिकाणी ड्रॉप झाला आणि टीमची धावसंख्या आपण पाहिली तर एक धाव ही धावफलकावरती जोडली गेली आहे. मिलिंद शिंदे पॉवर प्लेच्या षटकामध्ये आपण त्यांना गोलंदाजी करताना पाहतोय. खूप साऱ्या वर्षांचा अनुभव आहे. दोन्ही टीमसाठी आपण खूप साऱ्या शुभेच्छा देऊयात, कारण पहिला सामना दोन्ही संघांनी एक एक गमावलेला आहे. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न होता, स्विचिटचा प्रयत्न होता. खरं तर त्यावेळेला तुम्ही एखादा फलंदाज ज्यावेळेला खेळपट्टीवरती येतो त्यावेळेला तो जोपर्यंत सेटल होईत नाही ना तोपर्यंत अशा पद्धतीचं स्ट्रोक खेळणं कदाचित टीमला घातक ठरू शकेल. इथून मात्र पाहिलं तर धावसंख्या फक्त आणि फक्त एक धाव. यावेळेला मात्र मिस टाइम स्ट्रोक आहे. ओहो, झेल कोणी पकडलाय? प्रमोद शिंदे, मोरणी गावचे गाव प्रमुख. विकेटचं पतन, पहिला धक्का. कम्मालीचा झेल टिपलाय बघा, बिना प्रॅक्टिस आणि त्यामध्ये टिपलेला झेल. आणि या अगोदर काही खेळाडू होते जे कंटिन्यू सरावामध्ये आहेत, त्याने सोडलेले झेल. उत्तम इथून मात्र बाद झालाय. खरं तर खूप एन्जॉय प्रीमियर लीग करतात आमचे दिलीप बाबा, आणि ते गरजेचं आहे, कारण हा दिवस, हे 2 दिवस आपल्या गावासाठी एक आनंद घेण्यासाठी, गावाची एकजूट टिकवण्यासाठी. तर जिंकणारा देखील आपलाच आणि पराभूत होणारा देखील आपलाच. टीमची धावसंख्या आपण पाहिली तर धावा 1 या अंकावरती. नवीन फलंदाज मैदानात पांडुरंग शिंदे मैदानात दाखल. षटकातला पुढचा बॉल इथून मात्र राईट मोर द विकेटने मार्गस्थ केला जाईल. इनसाइड एज बॅटची अति कडा घेतली, असं वाटलं होतं कुठेतरी की लेटकटचा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता पांडुरंगने. टीमची धावसंख्या आपण पाहिली तर धावा धावफलकावरती 1. चेंडू क्रमांक 4चा खेळ पूर्ण झालाय. ही संपूर्ण स्पर्धा आपण पाहिली तर SK एंटरटेनमेंटच्या माध्यमातून थेट प्रेक्षेपण तुमच्या स्पर्धेपर्यंत पोहोचवले गेले. प्रदीप शिंदे आपण या ठिकाणी या. प्रदीप शिंदे आपण या ठिकाणी या. आपल्याला बळीदादा अण्णा बोलवत आहेत या ठिकाणी. प्रदीप शिंदे. प्रमोद शिंदेने दुसरी झेल टिपले. कम्मालीची क्षेत्ररक्षण या ठिकाणी पाहायला मिळत आहे. फलंदाज डगआउटला जातील शून्याचा चष्मा घालून पांडुरंग शिंदे. अगदी पाहिलं तर प्रमोद शिंदे हे मला वाटतं वडवळच्या ग्राउंडवरती प्रॅक्टिसला असतील कंटिन्यू, आणि त्याचमुळे हे झेल टिपले गेलेत. अजून काही खेळाडू आहेत जे आता विमानामध्ये बसलेले आहेत. थोड्याच वेळाने ते दिबा पाटील विमानतळावरती उतरतील आणि त्यानंतर त्यांचं आगमन थेट मैदानात होईल. तोपर्यंत मिलिंद शिंदे तुम्हाला हा संघ घेऊन चालायचंय. टीमची धावसंख्या आपण पाहिली तर फक्त 1 धाव. कम्मालीची गोलंदाजी मिलिंद शिंदे. 2 विकेट्स मिळवल्यात, फक्त 1 सिंगल धाव खर्च. किरण मोरे ऑन स्ट्राईक. राईट मोर द विकेटने. पुढचा बॉल बॉडीला ब्रश करतोय. डॉट बॉलची समाप्ती होईल आणि इथून पहिल्या षटकाचा खेळ देखील कंप्लीट झालाय. टीमची धावसंख्या पहिल्या षटकाच्या अखेरीस 1 धावसंख्या आणि 2 फलंदाज बाद. जबरदस्त गोलंदाजी मिलिंद शिंदेची आपण पाहिली. आता मात्र षटक क्रमांक 2, कारण चिंतेची बाब असेल, कारण या अगोदर आपण सामना पाहिला. ओम साई 11 आणि त्यांच्या विपक्षामध्ये विराज 11. जिथे 2 बॉल 12 धावांची गरज होती विराज 11 संघाला, तिथे सुशांत शिंदेने 2 बॉलला 2 षटकार लगावले आणि आपल्या संघाला विजय मिळवून दिला होता. त्यामुळे कुठेतरी गोलंदाजी थोडीशी का विना स्लॉ गोरमध्ये कमकवत असेल ओम साई 11 संघाची. चला मॅचला सुरुवात करा. षटक क्रमांक 2 ला इथे मात्र सुरुवात झाली आणि श्रवण आलाय. पहिला बॉल या ठिकाणी फुल टॉस होता. क्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न. दांडी 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 गुल. कमालीची गोलंदाजी. प्रमोद शिंदे. सामना संपल्यानंतर आपल्या 100 रुपयाचे कॅश प्राइज घेऊन द्यायचं जे आपल्याला पुरस्कृत केले प्रदीप शिंदे यांच्या माध्यमातून. एक 50 रुपयाची नोट आहे, त्यानंतर 2 20च्या नोटी आहेत आणि एक 10ची नोट आहे.
अशा पद्धतीचं कॅश प्राइज तुमच्यापर्यंत पोहोचवलं गेलंय. सामना संपल्यानंतर घेऊन जायचंय. विकेट मिळवली आहे. धावसंख्या फक्त 1 आहे. नवीन फलंदाज किरण. आता किरण मोरे आणि किरण शिंदे मैदानाच्या आतमध्ये आहेत. एक धावी धावफलकावरती जोडली गेली आहे. श्रवणने देखील पहिल्याच बॉलला इथे विकेट मिळवली आहे. चांगली गोलंदाजी अटॅक ओमसाई 11 संघाकडून. षटकातला पुढचा बॉल राईट आर्म ओव्हर द विकेटने. ओ मिस टाइम आहे. चंदन शिंदे बॉल खाली. विकेट विकेट वर विकेट आणि इथून मात्र आणखीन एक विकेट गमावलाय टीम किशोर 11 संघाने. इथे देखील पाहिलं तर श्रवणला आता विकेट हॅट्रिकची संधी निर्माण झाली आहे. चला विराज 11 संघ आपण सज्ज राहा. यानंतर आपला सामना होईल. विराज 11चे सर्व खेळाडू आपण या ठिकाणी यायचं. यानंतर आपला सामना आहे. नवीन फलंदाज वेदांत मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय बॅटिंग करण्याकरिता. एकंदरीत 4 विकेट्स गमावलेत. फक्त धावसंख्या 1. गोलंदाज श्रवण विकेट हॅट्रिक वरती. हो यावेळेला मात्र तेज तरार बॉल होता. शॉट फाईन लेग मध्ये पुन्हा एकदा प्रमोद शिंदे. जिथे पाहावं तिथे प्रमोद शिंदे. एकच नारा 1+1. एकंदरीत धावा मिळतील त्या 2. अर्जुन बाहेर आहे मैदानाच्या. सन्माननीय महाराष्ट्र पोलीस आमचे मार्गदर्शक विठ्ठलजी शिंदे यांच्या माध्यमातून समालोचक प्रवीण शिंदेसाठी देखील 100 रुपयाचं कॅश प्राइज. धन्यवाद अण्णा. टीमची धावसंख्या धावफलकावरती जोडली गेली. 3 धावा धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक 2 प्रगतीपथावरती आहे. चांगल्या टीमची बांधणी केली मिलिंद शिंदे आणि मागच्या बाजूने प्रमोद शिंदे आणि त्यानंतर प्रफुल्ल जाधव. त्यानंतर प्रकाश शिंदे. मिस्टर MPL म्हणून संबोधलं जातं या खेळाडूला. या वेळेलाचा बॉल देखील फसला आहे. खरं तर क्षेत्ररक्षक होते त्या ठिकाणी आणि त्यानंतर चेंडू ट्रॅव्हल होतोय बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार. किरण मोरे यांनी जर षटकार लगावला तर दिलीप शिंदे यांच्याकडून 100 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाईल. प्रत्येक षटकाराला किरण मोरेसाठी 100 रुपयाचं कॅश प्राइज. टीमची धावसंख्या आता मात्र 7 अंकावरती. एकंदरीत आपण पाहिलं तर मग धावा धावफलकावरती आहे 7. गोलंदाज सज्ज षटकातला पुढचा बॉल घेऊन. यावेळेचा बॉल अगदी पाहिलं तर मग 1 धाव तर इथे मात्र जरूर मिळेल. टीमची धावसंख्या आपण पाहिली तर धावा धावफलकावरती 8. चेंडू क्रमांक 4चा खेळ पूर्ण झालाय. राईट अमोर द विकेटने. षटकातला पुढचा बॉल मार्गस्थ. इथे खराब बॉल आहे. बीमार की बिमारी हाईट फॅक्टर बॉल आहे. त्यानंतर प्रफुल्ल जाधव यांची धावफळ 1+1. पुन्हा एकदा 2 धावा आणि त्यानंतर येणारा बॉल असेल फ्रीडचा. 10 धावा धावफलकावरती. पहा आता आयकॉन आलेला आहे टीमचा वैभव शिंदे. याची आतुरतेने आम्ही वाट पाहतो. तो खेळाडू इथे दाखल झालाय. फ्रीडची संधी आहे किरणला. टीमची धावसंख्या 10 वरती. चेंडू क्रमांक 4चा खेळ पूर्ण झाला. 8 बॉलमध्ये कमीत कमी इथून 18 ते 20 धावा आल्या ना तर मग फायटिंग टोटल असेल. त्याकरिता किरणला इथून चांगली बॅटिंग करावी लागेल. राईट आर्म ओव्हर द विकेटने. षटकातला पुढचा बॉल फ्रीडचा बॉल आहे. अकुट टप्प्याचा बॉल बॅकफूट वरती गेले आणि इथं मात्र ऑन ड्राईव्ह केलाय. स्क्युअर लेग मध्ये क्षेत्ररक्षक. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार. प्रत्येक षटकाराकरता किरणसाठी देखील 11 रुपयाचं कॅश प्राइज असेल किशोर शिंदे यांच्या माध्यमातून. 20 रुपये जमा देखील केलेले आहेत आमच्याकडे. टीमची धावसंख्या आपण पाहिली तर मग 14 धावा धावफलकावरती. शेवटचा बॉल शिल्लक आहे. थोडंसं मिसफिल्ड पाहायला मिळालं डीप मध्ये. शेवटचा अंतिम बॉल महत्वपूर्ण असेल. षटकातला पुढचा बॉल अंतिम बॉल. अकुट टप्प्याचा बॉल. शॉर्ट टर्म पूल केला यावेळेला. फटका दमदार आहे. धावा किती मिळतील पाहावं लागेल. यस षटकार
चला दिलीप दादा शिंदे आपले 100 रुपये जमा करा, किशोर शिंदे आपले 11 रुपये जमा करा. 111 रुपये आता मात्र किरण मोरेले या षटकाराला दिले जातील आणि या षटकारानं टीमची धावसंख्या दफळकरती जोडली गेली आहे. 4 गडी बाद 20. किरण मोरेसाठी प्रत्येक षटकाराला 100 रुपयाचं कॅश प्राइज आहे आणि किशोर शिंदेकडून 11 रुपये जमा देखील झाले. 2 500 डॉलर, एक रुपयाचा डॉलर. एन्जॉय, मज्जा, दुसरं काय नाही. 20 धावा दफळकावरती. प्रमोद शिंदे आपले 100 रुपये आणि किरण मोरे आपले 111 रुपये सामना संपल्यानंतर घेऊन जा. तर शेवटचं षटक इथून मात्र सुरू आणि शेवटच्या षटकामध्ये अनुपला आणलं. गोलंदाजीमध्ये थोडेसे चेंजेस पाहायला मिळाले. या अगोदरच्या सामन्यामध्ये आपण विचार केला तर मग अनुपने दुसरं षटक हाताळलं होतं, परंतु या सामन्यामध्ये पाहिलं तर अनुपला स्लॉग ओव्हरमध्ये आणलंय शेवटच्या षटकामध्ये. आता इथून स्ट्रायकर एंडवरती आपण बॅटर वेदांतला पाहतोय. षटकातला पहिला बॉल, यावेळेला फुल्लर लेनचा बॉल आहे. एक धाव तर मात्र इथे जरूर मिळेल. इनफिल्डच्या आतमध्ये सिलिमेडॉनमध्ये क्षेत्ररक्षक एक धाव मिळेल. एका धावेने टीमची धावसंख्या धावफलकावरती जोडली गेली आहे. 21 धावा. विकेट्स गमावले 4, परंतु या डावाला खरं तर कोणी सांभाळलं असेल तर नाव घेतलं जाईल किरण मोरेने. एक बाजूने विकेट्स गमावले होत्या, दुसऱ्या बाजूने डावाला सांभाळायचं होतं. अशा सुस्थितीमध्ये किरणने सांभाळलं या डावाला. 5 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 21 धावा धावफलकावरती. पुढचा बॉल, यावेळेचा बॉल बिगिट करण्याचा प्रयत्न. बॅट आणि बॉलमध्ये संपर्क नाहीये. यष्टीरक्षकाच्या हातामध्ये बॉल विसावलाय. डॉट बॉलची समाप्ती होते. टीमची धावसंख्या आपण पाहिली तर 21 धावा या धावफलकावरती जोडल्या गेल्यात. आपण पाहतोय बोर्नी प्रीमियर लीग 2026. समोरच्या दिशेने लॉफ्ट केलाय. विसेप मध्ये बॉल आहे. मस्तक पे दस्तक. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांसाठी संघर्षाचा संघर्षमय चौकार. जबरदस्त बॅटिंग. खरं तर किरणला गोलंदाजीसाठी ओळखलं जातं, परंतु आज त्याने कमालीची फलंदाजी केली आहे. 4 धावांनी टीमची धावसंख्या 25. पहिल्या षटकामध्ये फक्त सिंगल होती. दुसरं षटक देखील ओम साई 11 संघाच्या नावावरती राहिलं, परंतु तिसऱ्या षटकामध्ये धावा येताना पाहायला मिळतात. स्लॉग ओव्हरमध्ये अनुपला आणलाय. आतापर्यंत विचार केला तर 4 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. पुन्हा एकदा तेच क्षेत्र निवडलंय, परंतु यावेळेला प्रोटेक्शन आहे. लॉंग ऑफ मध्ये एक सिंगल मिळेल. त्याचबरोबर दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि यश देखील वाट्याला येईल. 2 धावेने टीमची धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय एकंदरीत 27 धावा त्या धावफलकावरती जोडल्या गेलेत. पुढचा बॉल, ओहो, यावेळेला स्लाइस करण्याचा प्रयत्न होता. जसा टप्पा पडला स्विंग आणि गती देखील पाहायला मिळाली. थोडासा बाउन्स देखील पाहायला मिळाला. चांगल्या टप्प्यावरती बॉल हाताळला गेलाय. तुम्ही किती वेगाने गोलंदाजी करताय ना, एकंदरीत आपण पाहिलं तर मग पुढचा बॉल अनुपचा. मिस टाइम स्ट्रोक आहे. क्षेत्ररक्षक बॉल खाली. इथे देखील पाहिलं तर मग झेल ड्रॉप झालाय. यष्टीरक्षक टिनू शेलार त्या ठिकाणी होते आणि इथून डावाची देखील समाप्ती झाली आहे. फर्स्ट इनिंग कंप्लीट. टीमची धावसंख्या आपण पाहिली तर 29 धावा. 30 धावांचं आव्हान आहे. 18 बॉल आणि 30 धावा. नेक्स्ट मॅच टॉससाठी दयांश 7895 आणि विराज 11. चला टॉससाठी या. बोथ कॅप्टन दोन्ही टीमचे कर्णधार टॉससाठी त्वरित या. आणि या सामन्याचं नाणेफेकी करण्याकरिता मी आमंत्रित करेन आमच्या गावातील कोणत्याही सुखदुःखात ज्यांचं मोलाचं सहकार्य असतं सन्माननीय आदरणीय शंकर रखमाजी शिंदे यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करूयात. माझ्याकडे नाही हे सध्या. मग कॉइन सध्या हा घे कॉइन. त्या ठिकाणी आपण टॉस करत आहोत. दयांश फायटर 7895 संघाचे संघ मालक आदरणीय बळीरामजी शिंदे यांचा संघ, तर दुसऱ्या बाजूने 11 संघाचे संघ मालक आदरणीय रवींद्र शिंदे यांचा हा संघ. दोन्ही संघांनी एक एक सामना जिंकलाय, त्यामुळे हा सामना पाहण्यासाठी उत्सुकता असेल प्रेक्षकांना. शंकर रखमाजी शिंदे आमच्या मोरणी गावातील कोणतेही सुखकार्य असू द्या, दुःखद घटना असू द्या, तिथे नेहमीच मोलाचं सहकार्य असतं आणि त्यांचा शुभ हस्ते आपण इथे नाणेफेकी करत आहोत. तर नाणेफेकी जिंकली आहे दयांश फायटर्स टीमने आणि गोलंदाजी करण्याचा निर्णय स्वीकारलाय. आमंत्रित केले गेले फलंदाजी करण्याकरिता विराज 11 टीमला. चला दोन्ही टीमचे खेळाडू कुठे असतील तुम्ही मैदानात दाखल व्हा. यानंतर सामना होईल. विराज 11
विपक्ष दयांश फायटर 7895. चला विनंती आहे, क्षेत्ररक्षण लावून घ्या लगेचच किशोर 11 टीम. 18 बॉल 30 धावा. मात्र या सामन्यावरती जर पकड निर्माण करायची असेल किशोर 11 टीमला, तर सर्वात महत्वाचा मोहरा म्हणजेच मिलिंद शिंदे याला मात्र बाद करावं लागेल. परंतु मागील सामन्यामध्ये आपण विचार केला ना, हे बॉल घे ना वैभव, तो बॉल घे आणि नवीन बॉल दे, नवीन बॉल दे. दरम्यान या ठिकाणी आपण पाहतोय 18 बॉल 30 धावांचं इक्वेशन आहे. अनेक मोठमोठ्या स्पर्धा हॅलो 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 चेक. दरम्यान सामन्याला या ठिकाणी सुरुवात होते. पूर्वार्ध पाहिला उत्तराला इथून सुरुवात होताना आपण पाहतोय उत्तर कोणत्या पद्धतीने दिलं जाईल. टिट फॉर टॅटचं उत्तर मिळेल का, जशा तसं उत्तर दिलं जाईल का, ज्या पद्धतीने मिलिंद शिंदेने पहिल्या षटकामध्ये पॉवरफुल गोलंदाजी केली होती, 2 धक्के 1 विकेट त्यांनी मिळवला होता आणि तिथून टीमची चला स्पीडअप करा किरण मोरे, कारण यानंतर आपल्याला बरेचसे सामने कंप्लीट करायचे आहेत. सामन्याला सुरुवात स्ट्रायकर एंडवरती अनुप दीपक शिंदे, तर दुसऱ्या एंडवरती आपण पाहतोय मिलिंदला. सामन्याला प्रारंभ झालाय. दुसऱ्या डावातला पहिला बॉल राईट मुहूर्त विकेटने मार्गस्थ केला जाईल किरण मोरेच्या माध्यमातून. पहिलाच बॉल पुल्लर लेनचा बॉल अक्रॉस द लाईनने खेळण्याचा प्रयत्न, क्रॉस पॅटेड फटका होता, फ्लिक करण्याचा प्रयत्न, एक धाव इथे मात्र मिळेल. एका धावेने टीमचा श्री गणेशा होतोय. टीमची धावसंख्या 1 या अंकावरती. पहिलाच बॉल प्रचंड वेगाने हाताळला होता किरणने. खूप साऱ्या वर्षांचा अनुभव किरणच्या देखील पाठीमागे. आता बेस्ट वर्सेस बेस्ट, एक बाजूने फलंदाज बेस्ट तर दुसऱ्या बाजूने गोलंदाज बेस्ट. ओ यावेळेला उडवला बॉल, अतिरिक्त उंची, ओ आणि त्याला पाठवले 6 धावांसाठी षटकार. 6 धावेने टीमची धावसंख्या धावफलकावरती जोडली जाईल. 7 धावा ऍक्शन रिप्ले मध्ये देखील पाहायला मिळेल. अगदी स्लॉट मध्ये होता आणि मिलिंदचा विचार केला ना, मग त्याला हाफ ट्रॅकर फुल्लर लेनचे बॉल मिळाले तर मग तो ते चेंडू सोडणार नाहीये. 7 धावा धावफलकावरती आहेत. किरण मोरे राईट मोर द विकेटने षटकातला पुढचा बॉल घेऊन चाललाय. ओ टॉपेज आहे, पकडो कॅच, जितो मॅच. ओ माय गॉड, शॉट फाईन लेग मध्ये ही चुकी पाहायला मिळाली. हा झेल नव्हती तर ही मॅच होती, इथे मात्र ती चुकी पाहायला मिळाली. किरण शेलार त्या ठिकाणी उपस्थित होता. खरं तर रोज सरावातला हा खेळाडू आहे आणि त्याच्याकडून झालेली ही चुकी कदाचित महागा ठरेल किशोर 11 टीमला. परंतु कोणी खेळाडूने नाराज होऊ नका, कारण हा खेळ आपला बिना प्रॅक्टिसचा आहे. यावेळेला फटका इथे देखील फसलाय. झेलची संधी इथे देखील निर्माण झाली आहे, परंतु इथून मारुती प्रयत्न केले होते त्यानंतर मारुती नाराज आहे. हात थोडस हात देखील फिरवतोय मारुती की हा झेल घेणं गरजेचं होतं. त्याला देखील ठाऊक आहे, कारण पहिला पराभव आपल्या वाट्याला आलाय आणि हा दुसरा जर आला तर मग टीम कुठेतरी बॅकफूट वरती जाईल. टीमची धावसंख्या आपण पाहिली तर धावा धावफलकावरती जोडल्या गेल्यात. एकंदरीत 9 धावा धावफलकावरती आहेत. किरण मोरे षटकातला पुढचा बॉल घेऊन ओव्हर द विकेटने मिलिंद करिता. इथे देखील फटका फसलाय मारुती आणि इथून मारुती देखील फसलाय. किरणच्या चेहऱ्यावरती स्माइल पाहायला मिळते, कारण त्याला ठाऊक आहे इथे अपेक्षा करणं चुकीचं ठरेल. प्रत्येक संघामध्ये ही परिस्थिती आहे, कारण हा प्रीमियर लीगचा खेळ आहे. ना नावासाठी ना पैशासाठी, 2 दिवस मोरणी गावासाठी. टीमची धावसंख्या 11, 13 बॉल आणि आता इथून 19 धावांची गरज. ओ शफा लावून खेळण्याचा प्रयत्न, डॉट बॉलची समाप्ती होईल आणि इथून पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. 12 बॉल आणि इथून मात्र 19 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी.
नक्कीच 7895 दयांश फायटर संघ आज जरा जोमात दिसतोय. ज्या पद्धतीने त्यांचा पहिला सामना आपण पाहिला, 12 बॉल 19 धावा. अजून देखील सामना संपलेला नाहीये. षटक क्रमांक 2 मध्ये उत्तम आलाय गोलंदाजी करण्याकरिता. यानंतर पुढील सामना विराज 11 आणि त्यांच्या विपक्षामध्ये आपल्याला पाहायला मिळेल दयांश फायटर 7895. दोन्ही टीमने एक एक सामना जिंकलेला आहे, त्यामुळे हा सामना पाहण्यासाठी प्रेक्षक देखील उत्सुक असतील. आघाडीवरती कोण जाणार, कारण ज्या ज्या वेळेला तुम्ही एक एक सामना जिंकून पुढे जाता, एक एक पायरी पुढे जाता, त्या त्या वेळेला तुमचा कॉन्फिडन्स हा वाढत असतो आणि त्याच पॉईंट टेबलने तुम्ही सेमीफायनल गाठणार. सेमीफायनलमध्ये तुम्ही विजयी झालात तर मग तुम्हाला फायनलचं तिकीट मिळणार. 12 बॉल 19 धावांची गरज. चला स्पीडअप करा, अधिकचा वेळ घेऊ नका. किशोर 11 संघ विनंती आहे, वारंवार आम्ही तुम्हाला या सूचना करतोय. आपण जर वेळ घेतला ना तर मग एकंदरीत 33 सामने आहेत 2 दिवसामध्ये, तर मला वाटत नाही 20 तरी होतील. सांगतो ते स्पीडअप करतच नाहीत ना. गोलंदाज मार्क वरती आपण पाहतो उत्तमला राईट ओव्हर द विकेटने षटकातला पहिला बॉल. हो या वेळेला मात्र ओव्हर पिच बॉल होता, स्टँड इन डिलिव्हर, बॉलला पाठवून दिलंय मिड ऑनच्या डोक्यावरून 6 धावांसाठी हाय अँड हँडसम षटकार. कडक फटका, कडक फटका. फटक्यामध्ये ताकद, नजाकत, कलात्मकता, गुणवत्ता पाहायला मिळाली. बॉलला पाठवून दिले 6 धावांसाठी. 11 बॉल आणि 13 धावांची गरज इथून सामना जिंकण्यासाठी. पुढचा बॉल, यावेळेला मात्र लेटकटचा फटका, पॉइंट मध्ये झेल ड्रॉप. सातत्याने या चुका पाहायला मिळत आहेत. टीमची धावसंख्या आपण पाहिली तर 1च्या साहाय्याने पुढे सरकत असताना 18 धावा धावफलकावरती, 10 बॉल आणि 12 धावांची गरज आहे. दुपारचं सत्र युट्यूबच्या माध्यमातून जे प्रेक्षक मायबाप घर बसल्या या स्पर्धेचा आनंद घेतात त्यांचं देखील जय भवानी तरुण मंडळ मोरणीच्या वतीने मनपूर्वक हार्दिक स्वागत. समोर यावेळेला समोर खेळलाय, क्षेत्ररक्षक आहेत, चुकी होणार नाहीये. मिलिंदची विकेट आली आहे, इथून टर्निंग पॉइंट ठरेल का ही विकेट. मिलिंद बाद. टीमची धावसंख्या आपण पाहिली तर धावा धावफलकावरती जोडल्या गेल्यात. एकंदरीत टीमची धावसंख्या आपण पाहतोय 18 धावा धावफलकावरती, 12 धावांची अजून देखील आवश्यकता आहे. 9 चेंडू आणि 12 धावा. नवीन फलंदाज आपण पाहतोय श्रवणला आणलाय, ज्या श्रवणने मागील सामन्यामध्ये दमदार बॅटिंग केली होती, 3 षटकार लगावले होते. तो श्रवण आता मात्र बॅटिंग करण्याकरता सज्ज झालाय. समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, मिस टाइम स्ट्रोक आहे. इथे कॉल कॉन्टिन्युएशन चुकीचं होतं आणि बॉल बॉल अखेरकार 3 धावा इथे मात्र मिळतील. झेल जर इथे घेतली असती तर मग कुठेतरी कलाटणी मिळाली असती सामन्याला, कारण 9 बॉल 12ची गरज होती. तिथे विकेट आली असती तर मग नवीन फलंदाज थोडं दबाव राहिला असता. 8 बॉल 12चं इक्वेशन राहिलं असतं, परंतु क्रिकेटमध्ये जर तरला थरा नाही आहे. आता या सामन्यामध्ये चेंडू शिल्लक आहेत 8 बॉलमध्ये धावा काढायच्या आहेत अवघ्या 9 धावा. राईट आर्म बोर्ड विकेटने षटकातला पुढचा बॉल. यावेळेला बॅटची लिडिंग घेऊन अगदी पाहिलं तर अगदी आउटफील्ड फास्ट आहे, बॉल थांबणार नाहीये, निघून गेला बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार. चार धाब्याने टीमची धावसंख्या धावफलकावरती जोडली गेली. एकंदरीत 25, अवघ्या 5 धावांची गरज. 7 बॉल आणि 5 धावांची गरज. हा सामना संपल्यानंतर दयांश फायटर लगेचच आपण आपल्या क्षेत्ररक्षण लावून घ्या, वेळ दौडून देऊ नका, कारण आत्ताच आपला 5वा सामना समाप्त होतोय. विनंती असेल आपल्याला, आपल्या सर्वांचं सहकार्य गरजेचं आहे. यावेळेला मात्र सेन्सिबल क्रिकेट पाहायला मिळालं. इथे देखील पाहिलं तर क्षेत्ररक्षकाची चुकी पाहायला मिळते आणि त्यानंतर चेंडू डीप बॅकवर्ड पॉइंट क्षेत्राच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार.
स्कोर इज लेवल. अवघ्या एका धाब्याची गरज आहे. 6 बॉल आणि फक्त एका धाब्याची गरज. विजयाच्या उंबरट्यावरती ओम साई 11 संघ जरूर आहे. षटकातला पहिलाच बॉल आणि इथं पाहू शकाल रनआउटची संधी आणि विजय प्रस्थापित करत असताना ओम साई 11 संघ खूप अभिनंदन. संघाचे संघमालक महेंद्र शिंदे अँड हार्ड लक टीम किशोर 11. चला विराज 11 संघाचे फलंदाज लगेच जाऊ द्या. विश्वास शिंदे. तर मॅन ऑफ द मॅच मिलिंद शिंदे ठरलाय मॅन ऑफ द मॅच. मी सन्माननीय विठ्ठलजी शिंदे साहेबांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देऊन मिलिंद शिंदेला सन्मानित करायचं आहे. आणि यानंतर मी आमंत्रित करतोय मायक्रोफोनवरती आमचे साथी समालोचक विनोद जाधव सर यांना.